आता याउलट मी सरसेनापती हंबीरराव लिहिला त्यावेळी हंबीररावांची भाषा ते मोहिते पाटील सर सेनापती. तरी मग मी काय केलं, मी माझं जर एखादा मराठा माणूस ज्यावेळी योद्धा होतो तर शिवाजी महाराजांच्या काळात असं नव्हतं ना की तो जन्मताच तलवार घेऊन आला. तो आधी शेतकरी असायचा, त्याच्या हातात खुरपं असायचं, कोयता असायचा, नांगर असायचा, आणि तो काम करता करता मग म्हणायचे अरे आता युद्ध झालं की शेतीची कामं थांबवायची आणि तिकडे जायची. म्हणून हंबीरराव बोलताना काय म्हटले, 2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. तर ह्याच्यात गंमत काय आली, ते लहानपणी आजोबा ज्यावेळी हरभरा आणि ज्वारी, मी गावाला असायचो सुट्टीत थंडीच्या दिवसात, तर मी गमतीने विचारलं होतं माझ्या आजोबाला की ते आता तर पाऊसच पडणार नाही, मग हे कशाला पेरताय, कसं काय उगवणार. त्यावेळी आजोबा मला एक वाक्य बोलले होते, अरे हिवाळ्यातल्या पिकांना पाऊस नाही लागत, थंडी जे दव पडतं ना दव, ते दव त्याच्या बुंद्यात जातं आणि ते बुंद्यात जाऊन थंडीच्या दवावर शेती होते. हे मला माझ्या आज्याकडनं कळलं. त्याचा मी डायलॉग केला आणि तो लोकप्रिय झाला. तात्पर्य काय की मराठी चित्रपटातली भाषा, आपण कुठल्या भाषेवरती चित्रपट करतो ती भाषा आपसूक त्याच्यामध्ये कुठल्या विषयावरती आपण चित्रपट